नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. स्वामी सेवा जर तुम्ही करत राहिला तर खरंच तुम्ही आयुष्यात मस्त आणि आनंदीच राहाल. तर त्यामुळे मी म्हणते की स्वामी सेवा करत राहा. स्वामी सेवेमुळे बरेच आपले प्रश्न सुटत जातात. आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, जे काही त्रास आहेत आणि असे बरेच प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये असतात की माझ्या आयुष्यात असं का? मलाच हा त्रास का? माझ्याच आयुष्यात ह्या गोष्टी का घडतात? तर अशा प्रकारची बरीच प्रश्ने असतात आपल्या मनामध्ये, ज्याचं उत्तर आपल्याला स्वामी सेवेत सापडत जातं. स्वामी स्वतः आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत जातात. जसं स्वामी सांगतील ना तसं त्यांची भक्ती सेवा जर आपण करत गेलो तर तशा प्रकारची अनुभूतीही आपल्याला घडत जाते. स्वामी समर्थ महाराजांच्या साक्षात्कारी अनुभवासाठी काही नियम आहेत. तर ते नियम पाळून जर आपण स्वामींची सेवा केली, स्वामींची भक्ती केली तर आपल्याला स्वामींचा अनुभव हा येणारच. 101% नाही, 1000% स्वामींचा अनुभव आपल्याला येणारच. स्वामी हे फक्त आपल्या भक्तीचे, प्रेमाचे, भावाचे भुकेले आहेत. त्यांना फक्त भक्ती पाहिजे आणि कर्तव्यनिष्ठपणे आपण जर आपल्या कर्तव्याशी आपण प्रामाणिक राहून त्यांची भक्ती करत राहिलो ना, मग ते आपली साथ कधीच सोडत नाही. फक्त त्यांच्या विचारांवर आपण चाललं पाहिजे. स्वामी जे सांगतायत ना ते आपण ऐकलं पाहिजे. स्वामी हे कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला मार्ग दाखवत असतात. कुणाच्या तरी रूपात येऊन तुमच्याशी बोलणार किंवा मोबाईलद्वारे तुम्हाला ते सांगणार. एखादा व्हिडिओ तुम्ही मनात विचार करताय, एखादा व्हिडिओ अचानक स्वामींचा तुमच्यासमोर आला की समजायचं की हा संदेश स्वामींचाच आहे. तर अशा प्रकारे स्वामी आपल्याला अनुभूतीही घडवत असतात, स्वप्नाद्वारे घडवत असतात. स्वप्नामध्ये काही ना काहीतरी दृष्टांत देत असतात. आणि एखाद्या वेळेस असं पण होतं की आपल्या मनात ना सतत एक गोष्ट येत राहते मनामध्ये. 8 दिवस म्हणा, 4 दिवस म्हणा, 2 दिवस म्हणा, आपल्या मनात ती गोष्ट सतत येत असते. त्या गोष्टीचा सतत आपल्या मनामध्ये विचार येत असतो. तर त्या गोष्टीचा सारखा विचार मनात येणे, ती गोष्ट सारखी आपल्या मनात येत असणे, आपल्या विचारांमध्ये येत असणे, तर हा स्वामींचाच संदेश असतो की तुम्ही ह्या वाटेला जावा, तुम्ही हा मार्ग निवडा, तुम्ही अशा पद्धतीने वागा. तर हा स्वामींचाच संदेश असतो. तर काही नियम आहेत, ते नियम जर तुम्ही पाळून स्वामींची सेवा केली तर आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला एकटं पडल्यासारखं वाटणार नाही. सतत स्वामी तुमच्या सोबत आहे याची अनुभूती नक्कीच तुम्हाला येणार. प्रचिती स्वामी देणारच तुम्हाला. तर पहिला नियम काय आहे? रोज सेवा पाहिजे. रोज आपल्या हातून सेवा झाली पाहिजे. रोज 11 माळी जप आणि 3 अध्याय, 3 वाचा, 7 वाचा, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही वाचा. पण रोज ही सेवा आपल्या हातून झाली पाहिजे. जर अध्याय तुम्हाला एखाद्या वेळेस वाचणं जमलं नाही तर तुम्ही माळ जप करा. 11 माळी जमल्या नाही, 5 करा, 9 करा, 3 करा, कमीत कमी 3 तर करा. पण रोज तुमच्या हातून सेवा झाली पाहिजे. रोज तुम्ही 20 मिनटं स्वामींच्या समोर बसला पाहिजेत, तरच स्वामींची अनुभूती तुम्हाला येणार. असं नाही की सगळी कामे सोडा आणि स्वामींच्या समोर बसा. वेळात वेळ काढून तुम्ही स्वामींच्या समोर बसा. तुमची जी काही कामं आहेत, जी काही तुमची कर्तव्य आहेत, जी काही तुमची जबाबदारी आहे ती पार पाडा आणि मग स्वामींच्या जवळ या. ह्या 20 मिनटामध्ये जर तुम्हाला एका बैठकीत ही 20 मिनटं मिळत नसेल तर सकाळी 10 मिनटं बसा, संध्याकाळी 10 मिनटं बसा, सकाळी 5 मिनटं बसा, संध्याकाळी 15 मिनटं बसा. अशा पद्धतीने तुम्ही ही 20 मिनटं स्वामींच्यासाठी काढा. रोज 11 माळी जप आणि रोज 3 अध्याय. याचबरोबर स्वामींची दोन्ही वेळेला आरती आणि स्वामींना नैवेद्य हे घरामध्ये झालंच पाहिजे. आपल्या सकाळची आरती तर तुम्ही करू शकता. जर घरामध्ये नॉनव्हेज असेल तर तुम्ही संध्याकाळी आरती आणि नैवेद्य वगैरे काही दाखवू नका. सकाळची आरती आणि सकाळचा नैवेद्य स्वामींसाठी तुम्ही करा. त्यानंतर नामस्मरण. फक्त आपण 20 मिनटं बसलो की झालं असं नाही. आरती केली, 20 मिनटं बसलो की झालं असं नाही. दिवसभर स्वामींचं नामस्मरण तुमच्या मनामध्ये झालं पाहिजे. काम करत असताना, स्वयंपाक करत असताना, दुसरं काही तुम्ही ऑफिसमध्ये जात आहे ते करत असताना, तुम्ही बसलाय, तुम्ही झोपलाय, आता झोपणार आहात तर झोपत्या वेळी पण तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण हे सतत तुम्ही चालू ठेवा. एखाद्या वेळेस आपलं नामस्मरण सुटतं पण परत आणि आपण सतत स्वामींच्या विचारात असलो ना की नामस्मरण आणि आठवतं आपल्याला की हां आपण आता नामस्मरण केलं पाहिजे. तर अशा प्रकारे स्वामींचं नामस्मरण तुम्ही दिवसभर स्वामींचं नामस्मरण चालू ठेवा. दुसरं आहे पारायण करा.
पारायणामध्ये भरपूर ताकद आहे. आपल्या संकटावर मात करण्यासाठी पारायण हा एकमेव उपाय आहे आपल्यासाठी. तर पारायण करा. एक पारायण केलं फरक पडलाच पाहिजे असं नाही. पारायण करत राहा. 7 पारायण, 11 पारायण, 21 पारायण. पारायण जेवढी तुमची वाढत जातील तसे तुमच्या आयुष्यातील अडचणी आणि संकटे पण कमी होत जातील. त्यामुळे प्रत्येक महिन्याला, 6 महिन्याला म्हणा, 3 महिन्याला म्हणा, प्रत्येक महिन्याला जर तुमच्याकडून पारायण झालं तर खूपच अतिउच्च सेवा तुमच्या हातून घडते असं तुम्ही म्हणा. तर पारायण हे झालंच पाहिजे. पारायण कुठलं करायचं तर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. गुरुलीलामृताचं पारायण करा. श्रीपाद श्रीवल्लभ यांचं पारायण करा. बरीच असे ग्रंथ आहेत की ज्यांचं पारायण आपण करू शकतो. तुम्हाला जे जमेल, जे तुम्हाला सोयीस्कर वाटतं ते पारायण तुम्ही करा. पारायणामध्ये पण खूप ताकद आहे. स्वामींचे अनुभव तुम्हाला जर पाहिजे असतील तर पारायण हे तुम्ही आयुष्यातून एकदा तरी पारायण करून बघा. तिसरी सेवा आहे, तिसरा नियम आहे कुलदेवतेची सेवा. आपण केवढी जरी स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्यावर प्रसन्न होणार नाहीत का? तर आपण आपले कुळदेव, आपले कुलीचे कुलदैवत आपण सोडून इष्टदेवाला पूजतोय तर आपले कुलदैवत जे आहेत ते आपल्यावर नाराज असतात. तर त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे तसा प्राप्त होत नाही. त्यामुळे स्वामीही हेच म्हणतात की पहिला तुम्ही कुलदेवतेचा मान सन्मान करा, कुलदेवताची सेवा करा आणि मग माझी सेवा करा. तर सर्वात आधी स्वामींच्याही आधी तुम्ही कुलदेवतेची सेवा करा आणि मग स्वामींची सेवा करा. रोजच्या सेवेमध्ये 2 माळी, 3 माळी किंवा 1 माळ ही कुलदेवतेची तुम्ही करा. कुलदेवतेचा प्रत्येक पौर्णिमेला, अमावस्येला त्यांचा मान सन्मानही करा, त्यांचंही नामस्मरण करा, त्यांचीही माळ जप करा. कुलदेवतेची सेवा पण तुम्ही घरामध्ये करणे हे खूप आवश्यक आहे. चौथा नियम आहे स्वामींना पूर्णपणे शरण जाणे. स्वामींना जर तुम्ही पूर्णपणे शरण जाऊन सेवा करत असाल, आपली सगळी कामे करत असाल तर स्वामी तुम्हाला, मी 100% काय 1000% तुम्हाला सांगते की स्वामी तुम्हाला हे अनुभूती देणारच, स्वामी तुम्हाला साक्षात्कार घडवणारच आणि तुमच्या आयुष्यातील सगळी संकटे हे स्वामी काढणारच. फक्त तुम्ही स्वामींना शरण गेलं पाहिजे. आपण एवढी भक्ती करतो, सेवा करतो, भरपूर काही उपवास करतो, पारायण करतो आणि मग वाट बघत बसतो. स्वामींनी अजून अनुभूती का दिली नाही? स्वामींनी अजून इच्छा का पूर्ण केली नाही? का? तर तुम्ही शरण गेला नाही. आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा स्वामींची लीला केव्हा सुरू होते माहिती आहे का तुम्हाला? स्वामींची लीला, तुम्ही उपवास करताय, तुम्ही सेवा करताय, माळ जप करताय, तुम्ही पारायण पण केलीत, पण तुम्हाला साक्षात्कार येत नाही का? स्वामींची लीला ही तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही स्वामींना शरण जाता. एवढं सर्व काही करून तुम्हाला स्वामी अनुभूती देणार नाहीत का? की तुम्ही शरण गेला नाहीत. तुम्ही मनामध्ये थोडीफार कुठे ना कुठे तर शंका ठेवताय. पूर्णपणे जेव्हा तुम्ही स्वामींना शरण जाऊन ह्या सगळ्या सेवा कराल तेव्हा बघा स्वामींचा तुम्ही चमत्कार किती म्हणजे तुम्हीच म्हणाल की आपण असं विचार करत होतो आणि एवढं काही स्वामी आपल्याला देतील हे कधी स्वप्नात पण विचार केला नसेल. तर पहिला स्वामींना तुम्ही शरण जाऊन सगळी सेवा करा. शरण जर गेला नाही स्वामींना तर सगळी सेवा तुमची व्यर्थ आहे. 5वा नियम काय आहे? स्वामीवर विश्वास, दृढ विश्वास असला पाहिजे तुमचा. विश्वास तुमचा डगमगला नाही पाहिजे. किती जरी संकट आली, तुम्ही सेवा करताय, त्या सेवा केल्यावर 10 पट तुम्हाला त्रास होतोय, अजिबात विश्वास डगमगू द्यायचा नाही. स्वामी आपली परीक्षा घेत असतात. विश्वास डगमगू देऊ नका. 6वा नियम आहे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहूनच सेवा करा. तुम्ही आपली जबाबदारी पार पाडत नाही, आपल्या कर्तव्याशी तुम्ही एकनिष्ठ नाही आणि स्वामी सेवा करताय, अजिबात त्या सेवेचे तुम्हाला फळ मिळणार नाही. तुमची जी काही कर्तव्य आहेत घरातली, ती कर्तव्य पहिला पार पाडा आणि मग स्वामींची सेवा करा. बघा स्वामी तुम्हाला कसा अनुभव देत नाहीत, कसे स्वामी साक्षात्कार तुम्हाला देत नाहीत, कसे स्वामी चमत्कार तुम्हाला देत नाही, हे तुम्ही स्वतः अनुभवा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला किती अनुभव आले ते. पहिला आपले कर्तव्य पार पाडायचे आणि मग स्वामींची सेवा. स्वामींसमोर तासनतास बसला, आपली कामं तशीच राहिली, आपली जी काही कर्तव्य आहेत, घरातल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या तशाच पडून राहिल्या, आपण फक्त स्वामी सेवा करते, अजिबात स्वामी त्या गोष्टीवर प्रसन्न होत नाही. त्या त्या भक्तावर स्वामी प्रसन्न होत नाहीत. पहिला आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा.
पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामींना शरण जावा आणि मग स्वामींची सेवा करा. बघा तुम्हाला किती फरक पडतो आणि किती स्वामी लीला दाखवतात आणि किती अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येतात. एखादा कोणी अडचणीत आहे तर त्याची मदत करा. तुमच्याकडे जे आहे ना त्यामध्ये समोरच्याची तुम्ही मदत करा. जो कोणी व्यक्ती तुम्हाला समोर दिसतोय अडचणीमध्ये त्याची तुम्ही मदत करा. खोटं बोलू नका, कुणाची निंदा करणे टाळा, विनाकारण घरामध्ये चिडचिड करणे हे पण तुम्ही टाळा. शांतपणे राहून स्वामींची सेवा करा, नामस्मरण करा. जे कोणी अडचणीत आहेत, दुःखात आहेत, त्यांना त्रास हा होतोच आणि तशा व्यक्तींची चिडचिड ही भरपूर होते. पण हीच आपली खरी परीक्षा असते. त्या वेळेत आपण शांत राहायचं आणि स्वामींचं नामस्मरण करायचं. नामस्मरण केला तर तुमचे आपोआप मार्ग सगळे सुटत जातात. तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तर त्यामुळे व्हिडिओ हा इथेच थांबवते. स्वामींची सेवा मनापासून करा, विश्वास ठेवून करा, प्रामाणिक राहून करा, पूर्णपणे शरण जाऊन करा. बाकी कुठले असे नियम नाहीत की तुम्ही हे नियम पाळूनच स्वामींची सेवा केली पाहिजे. हे सर्व नियम आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असे नियम आहेत, वेगळे असे काही नियम नाहीत. तर हे नियम आहेत, ते नियम पाळून तुम्ही स्वामींची सेवा करा. अनुभव तुम्हाला नक्की येणार. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तर व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.